साहित्य किंवा कविता ही सहजासहजी होत नसते, ती मनात असावी लागते, ती कागदावरती उतरवावी लागते आणि ती श्रोत्यांच्या किंवा वाचकांच्या हृदयापर्यंत जावी लागते. तीच कविता ते श्रोते किंवा वाचक हे उचलून धरतात. अशाच या काव्य संग्रह प्रकाशन सोहळ्याकरिता आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. अशा वेळेला या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आपण प्रथमतः उद्घाटन करत असताना आपण एक वेगळी संकल्पना राबवतो. कारण आपला विचार हा वेगळा आहे, वृक्ष आहे किंवा आपण त्याला झाड म्हणतो. या झाडाला जल अर्पण करून या ठिकाणी आपण या संपूर्ण समारंभाचा या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत. प्रथमतः या ठिकाणी जल अर्पण करतील ते म्हणजेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक बाळासाहेब लबडे आणि त्याचबरोबर अभिनय क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग अशा प्रकारची भरारी घेतलेली साहित्यिक आहेत, चित्रपट आहेत, पटकथाकार आहेत, नाटककार आहेत, अशा प्रकारचे अभिलाष भटकंकर यांच्या शुभ हस्ते आपण जल अर्पण करताना पाहिलं. त्यानंतर पहा या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी अर्थातच अध्यक्ष प्राध्यापक आबासाहेब लबडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जल अर्पण बाळासाहेब लबडे आणि तदनंतर अनंतराव पालांडे त्याचबरोबर दत्तारामजी आईरे यांना देखील विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जल अर्पण करावं. हे झाड कशाचं आहे? प्रबोधनाचे झाड आहे, विचारांचे झाड आहे, कवितेचे झाड आहे, विवेकाचे झाड आहे, माणुसकीचे झाड आहे, प्रामाणिकतेचे झाड आहे, तत्वांचे झाड आहे, सत्याचे झाड आहे, आशाचे झाड आहे, आशांचे झाड आहे, निष्ठेचे झाड आहे, सत्वाचे झाड आहे आणि स्वत्वाचे झाड आहे. अशा या स्वत्वाच्या झाडाला आपण जल अर्पण करून या ठिकाणी या काव्य संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचा प्रारंभ करतोय. मित्रांनो, भारतीय परंपरा, या भारतीय परंपरेप्रमाणे आपण या अतिथींचं स्वागत करणार आहोत. कारण मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव ही भारतीय परंपरा, संस्कृती आणि त्या संस्कृतीला अनुसरून या ठिकाणी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा गुहागर सह्याद्री समाचार यांच्या वतीने शाहीद खेरटकर लिखित ललकारी काव्य संग्रह प्रकाशन सोहळ्याकरिता उपस्थित असणारे आमचे प्रमुख अतिथी आदरणीय अभिराम भडकंकर यांचा यथोचित मान सन्मान केला जातो आणि हा मान सन्मान करण्याची विनंती करणार आहे आदरणीय शाहीदजी खेरटकर यांना विनंती करतो आपण शास्त्राची पदविका धारण केली. तदनंतर पहा बालगंधर्व या कादंबरी व चोरी यासारख्या काव्य संग्रहाचे लेखन, त्याचबरोबर बालगंधर्व कादंबरीकार हिंदी अनुवाद आणि त्याचबरोबर तुमच्या लक्षात येईल की देशाभिमान यासारखे वेगवेगळे त्यांनी साहित्य आपल्या समोर साकारलेले आहेत. त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. नाट्य क्षेत्रातील त्यांच्या कविता सादर केल्या, विडंबन कविता सादर केल्या, अनेक कार्यक्रम सादर केले. पसायदान प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष खरे डोरे भोसले महाविद्यालय गुहागर याकडे त्याचबरोबर त्यांना भावलेली त्यांचा हा ललकारी हा अशा प्रकारचा काव्य संग्रह आणि या काव्य संग्रहावरती भाष्य करण्याकरिता उपस्थित असणारे आदरणीय सन्माननीय संजयजी गुरुडे यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. आपण समाजकार्य करताना पाहिले अशा प्रकारचे आदरणीय अनंतराव पालांडे यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आपण पाहिले ज्या वेळेला यांचा एखादा समारंभ असतो त्यावेळेला लाखोंच्या संख्येने या ठिकाणी रसिक प्रेक्षक त्यांना दाद देतात. अशा प्रकारचे शाहीर दत्ताराम आयरे यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मला वाटतंय कालच सतीश कदम यांचा यथोचित मान सन्मान करावा. खरं तर या जिथूनमध्ये सुरुवात पाहिली तर अतिशय चांगल्या पद्धतीने केली आणि आजही पत्रकारितेत काम करत असताना स्वच्छ अशा प्रकारचं पत्रकार म्हणून ज्यांच्या पाठीवरती स्टिकर आहे असे सतीश अशा प्रकारचे अभयकुमार सहस्त्रबुद्धे यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. परशुरामचे सुपुत्र आहेत त्यांचा सन्मान आज जी विजयी पताका आहे. खरं तर विजयजींचं नाव जर पाहिलं तर विजय आहे आणि शाहीद खेरटकर विजयी होण्याकरिता आजच प्रयत्न करणारे विजय देसाई यांचा येतो. त्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषद
केंद्रीय सचिव आदरणीय माधवजी अंकलिये यांना देखील विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्याकरिता या व्यासपीठावरती यावे। माधव अंकलिये यांचा यथोचित मान सन्मान केला जातो। कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय सचिव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्यानंतर पहा प्रकाशन सोहळ्यानिमित्त सन्मानित केलं जातं ते म्हणजे डॉक्टर प्रकाश दळवी कोकण मराठी साहित्य परिषद खजिनदार। त्यानंतर या कार्यक्रमाकरिता उपस्थित असणारे कोकण परिषद केंद्रीय पदाधिकारी नलिनीताई खै यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन आपला हा सन्मान स्वीकारावा। नलिनीताई खै साहित्य परिषद केंद्रीय पदाधिकारी नलिनीताई खै यांचा संघाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आम्ही सन्मानित करतो ते म्हणजे श्री बहुमानित करतो ते म्हणजे खंडारे साहेब यांचा। ललकारी काव्य संग्रह प्रकाशन सोहळ्याने यांचा यथोचित मान सन्मान। त्याचबरोबर राजमाने सर मित्रांनो ही कविता जर पाहिली ललकारी हा काव्य संग्रह पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये कुठेही परी म्हणजेच वाचून लिहून आपण काढलेली कविता नाहीये, हा काव्य संग्रह नाहीये, तर त्यामध्ये उत्स्फूर्त आणि मनातील भावना सहजरित्या कागदावरती उमटवण्याचं काम शाहिद केतकर यांनी केलेलं आहे। त्यामध्ये अलंकार समाज देखील नाही परंतु काळजापासून काळजापर्यंत या ठिकाणी जाणाऱ्या या काव्य संग्रहाचं प्रकाशन होत आहे। पहा यामध्ये तात्काळ कविता आहे, उत्स्फूर्त कविता आहे, त्याचबरोबर या कवितांमध्ये श्रीकृष्ण गोपी यांच्यातील जो शृंगार आहे हा देखील प्रकट होत आहे। दांभिकता आहे, या दांभिकतेवरती देखील प्रहार केलेला तुमच्या लक्षात येईल। शाहिद केतकर यांनी आपल्या कविता या सादर करत असताना किंवा लिहित असताना त्यांनी एक मनामध्ये विचार ठेवला होता की किती विरोध झाला तरी आपण सत्य मांडायचं आहे आणि सत्य मांडत असताना आपल्याला कोणतेही संकट आले तरी देखील आपण त्या संकटांना 3 हात करण्याची भूमिका बजावून त्यांनी हा कविता संग्रह लिहिण्यास प्रारंभ केला। काही कविता संग्रहित झाल्या, लिहिल्या आणि त्या जपून ठेवण्याचं कामही त्यांनी केलं, परंतु अचानक या चिपळूणमध्ये महापूर आला। या महापुरामध्ये या सगळ्याच कविता वाहून गेल्या। मी असं म्हणेन की ही कविता वाहून गेली नाही तर ती पाण्यावरती तरंगली, कारण तब्बल 1 ते 2 वर्षामध्येच त्यांनी ही संपूर्ण तयार केली आणि त्यानंतर आपण हा ललकारी हा काव्य संग्रह प्रकाशित करत आहोत। या ललकारीमध्ये एक लक्षात येईल की एक वेगळ्या प्रकारची ललकारी आहे। मला इथून उभारी घ्यायची आहे, मानवतेचा संदेश द्यायचा आहे, समतेचा संदेश द्यायचा आहे, बंधुतेचा संदेश द्यायचा आहे आणि बंधुतेबरोबरच मला माणसाने माणसाशी माणसासम वागण्याकरिता प्रयत्न करायचे आहेत व अखंड भारत हा जगाला वेगळ्या प्रकारचा संदेश देईल आणि माणुसकी काय असते हे दाखवण्याकरिता जे जे मला करता येईल ते करण्याकरिता ही मी कविता लिहित आहे, हा काव्य संग्रह या ठिकाणी प्रकट करत आहे किंवा लिहित आहे अशा प्रकारची भावना मनात ठेवून त्यांनी अनेक अशा प्रकारच्या कविता तब्बल 1 नाही 2 नाही तर 78 कविता त्यांनी या ठिकाणी या काव्य संग्रहात संकलित एकूण 80 आहेत। 80 कविता आपण या ठिकाणी या काव्य संग्रहात पाहणार आहोत। मित्रांनो त्यांच्या कवितेमधून अनेक गोष्टी तुमच्या लक्षात येतील, त्यापैकी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की माणूस हा माणूसच राहिला पाहिजे। एका बहिणाबाईंनी एका कवितेत असं म्हटलेलं आहे, माणसा माणसा तुझा झाला रे माणूस हा झाला काणूस असं ते म्हणतात आणि तशा प्रकारचा हा माणूस माणूस राहिला पाहिजे, माणसाने माणसाप्रमाणे वागलं पाहिजे अशा प्रकारची या ठिकाणी ही भूमिका सातत्यपूर्ण त्यांनी आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून मांडलेल्या पाहतो। मग ती एखादा कार्यक्रम वाडीतील कार्यक्रम असो किंवा तो अगदी मुंबई पुण्यासारख्या महानगरातील कार्यक्रम असो, मग ती एखादी जाकडी नृत्याची स्पर्धा असेल, जाकडी नृत्याचा कार्यक्रम असेल, त्या पलीकडे जाऊन त्यांची व्याख्यान असतील किंवा प्रबोधन केलेलं एखादं भाषण देखील असेल, त्यामध्ये त्यांनी समाज प्रबोधनाकरिता समाजाच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम केलेलं आपण पाहतोय। तब्बल 20 ते 23 वर्ष हा कलाकार आपल्या समोर ही आपल्या कविता संग्रहाची पहिली भेट घेऊन येत आहे। मी तर असं म्हणेन की शाहिदबाई
ही तुम्ही एक पुस्तकी संकलित अशा प्रकारची पहिली भेट आहे, पण तुमची आमची थेट भेट बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला अनेक माध्यमातून झालेली पाहिलेली आहे. ही थेट भेट होती, आता मात्र तुम्ही पुस्तकात या ठिकाणी संकलित होत आहे, याचा आनंद आम्हा सर्वांना होतोय. तो आनंद आपण प्रकट करूया टाळ्यांच्या गजरात. कारण आपण शाहीद भाईंना ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्या काही गोष्टी आपल्या स्मरणात राहिल्या, परंतु त्या स्मरणात अधिक राहाव्यात, अत्यंत त्या आपल्या मनावरती बिंबावेत, याच्याकरिता आपण काहीतरी लिहिलं पाहिजे, याच भावनेतून त्याने अशा प्रकारचा हा प्रयत्न केलेला आपण पाहतोय. शब्दांमधून त्यांनी आपली राष्ट्रभक्ती देखील या काव्य संग्रहातून प्रकट केलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय भाण्याची या ठिकाणी निर्मिती देखील त्यांनी केलेली आपण पाहतो. आता सगळं माप निष्ठेची झाली बाब. काय कवितेतील शब्द आहेत पहा मित्रांनो. आता सगळं माप निष्ठेची झाली बाब, आता मुखात पोळी तत्वांची झाली होळी, आता सगळं नीट विचारांना आली प्रीत. अशा पद्धतीचे विचार यांनी या कविता संग्रहामध्ये मांडलेले आपण पाहतोय. त्यानंतर पहा, हे थोडक्यात मी प्रास्ताविक संपवतोय आणि यानंतर मी विनंती करणार आहे, ज्यांना आपण अनेक व्यासपीठावरती पाहिले, वक्ता म्हणून, प्रवक्ता म्हणून, त्याचबरोबर एक व्याख्याता म्हणून आणि त्याचबरोबर शैक्षणिक प्रबोधन आणि सामाजिक प्रबोधन करताना शाहीर म्हणून आणि यांना आपण पाहिले अशा प्रकारचे शाहीर खिरटकर, अर्थातच नलकारिकार असं मी म्हणेन, अर्थात जे लेखक आहेत, कवी आहेत, त्यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतोय. आदरणीय शाहीरजी खिरटकर. आणि अत्यंत काळजातला माणूस माझ्या ते या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या शुभास्ते खरं तर या माझ्या काव्य संग्रहाला ज्यांचा सोनेरी स्पर्श होणार आहे, ज्यांचा अवघ्या महाराष्ट्राला नाव परिचित आहे, अभिनय क्षेत्र असेल, लेखन क्षेत्र असेल, काव्य क्षेत्र असेल, कादंबरीच्या माध्यमातून आणि दिग्दर्शनाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं खूप काही दिलेलं आहे. असे एक महान व्यक्तिमत्व आज माझ्यासारख्या एका छोट्या कवीच्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाला घेतं, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आदरणीय अभिराम भडकमकर सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. आणि संजय बोरुडे हे खरं तर आम्ही एका चळवळीतलेच आहोत. संजय बोरुडे यांची काव्य क्षेत्रातली उंची पाहायला गेलं तर नुसती देशभरात नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा अनेक भाषांमधून त्यांच्या कविता ज्या झालेल्या प्रकाशित झालेल्या आहेत, इंग्लिशमध्ये सुद्धा त्यांचे कविता संग्रह आलेले आहेत. आणि अनेक ठिकाणी कविता यावरती अतिशय भरभरून बोलणार असे बहुआयामी व्यक्तिमत्व, जे अहमदनगर पासून चिपळूणपर्यंतचा प्रवास आजच नव्हे, जेव्हा आम्ही साहित्य संमेलन घेतो त्या वेळेला हा माणूस निस्वार्थ वृत्तीने चिपळूणपर्यंत प्रवास करून येतो. ते म्हणजे आमचे मित्र संजय बोरुडे सर. आज ते माझ्या कविता संग्रहाचे भाष्य करणार आहेत. त्याचबरोबर खरं तर आपल्या पाठीशी अनेक माणसांचे आशीर्वाद असल्याची आपण कुठलीच गोष्ट करू शकत नाही. त्यांचं प्रेम, त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असायला पाहिजे. आणि पावली आपल्याला अनेक माणसाशी भेटतात की सांगतात की तू बरोबर आहेस, तू पुढे चला, मी तुझ्या पाठीशी आहोत. त्यातील एक मला आदराचं नाव वाटतं ते म्हणजे आनंदराव पारांडे, ज्यांच्या जी शिक्षण संस्था 15 जनता माध्यमिक शिक्षण संस्था, ज्या शिक्षण संस्थेमध्ये मी माझे माध्यमिक शिक्षण केलं, त्या शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि माझ्यासाठी ते वडील आहे. आणि म्हणून अशा एका व्यक्तीचं या ठिकाणी येणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि शाहीर शाहीद खिरटकर असं नाव अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, परंतु हा शाहीर याच्या शाहीरच्या नावापुढे शाहीर लागलं ते आमचे गुरुवर्य दत्ताराम आयरे यांचं मी जे काही ब्रीज घेतलं त्या ब्रीजामध्ये लागलं ते या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे. म्हणजे शक्तितुऱ्यामधला जाकडीमधला अमिताभ बच्चन कोण विचारलं तर तो दत्ताराम आयरे आहे आणि ते माझे गुरुवर्य आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी जशी कवितेची प्रेरणा कोणाकडून घेतली असं त्या मनोगतामध्ये सुद्धा आलेलं आहे. मी ज्यावेळेला शालेय जीवनामध्ये माध्यमिक शिक्षण घेत होतो त्यावेळेला आमच्याकडे काय होतं, शाळेच्या 4 भिंती होत्या, पडक्या भिंती होत्या, वरती छत पण काय धड नव्हते ना सर. परंतु त्यावेळेला लोकांना आमच्या विद्यार्थ्यांसाठी मूत्र विसर्जन करण्यासाठी शौचालय वगैरे अशी पण काही व्यवस्था नव्हती. तर आमच्या शाळेच्या समोर एक टेकडी होती सर, आणि त्या टेकडीवरती आम्ही विद्यार्थी वगैरे जायचो. आणि कधीतरी एखादी जयंती असेल, एखादा कुठला तरी सांस्कृतिक कार्यक्रम असेल, कुठली औचित्य असेल तर आमचे देसाई सर काय करायचे, त्यावेळी ते एसटीने प्रवास करायचे. आणि 4 व्हीलर गाड्या सगळ्यांकडे, पण त्यावेळी ते एसटीने प्रवास करायचे आणि त्यांच्या खिशामध्ये एक तिकीट असायचं. तर त्या तिकीटावर तिकडे जायचे, एखादी 4 व्हीलर घेऊन आणायचे आणि त्या कार्यक्रमामध्ये ते जयंती महोत्सव असतील काही असल्या तर तिथे ते वाचून दाखवायचे. मी म्हणायचे हे कसं काय जमते, हे जातात कसे आणि येतात कसे आणि लिहितात कसे. आणि मग मला वाटले याला जमतं तर मला काय जमणार असं मी विचार केला. आणि एक दिवशी आमचे चौगुले सर होते, त्यांचा निरोप समारंभ होता आणि त्या निरोप समारंभाला त्या शिक्षणाविषयी मला ज्या काही भावना होत्या त्या मी माझ्या कवितेत रेखाटल्या. आणि ती कविता होती मला नंतर कळलं
आणि जी प्रेरणा मला मिळाली ती आमच्या देसाई सरांकडून मिळाली, हे मी आवर्जून त्या पुस्तकामध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे. आता मी त्याला सांगतो की तुमच्या इच्छेने मोठा जय आहे, म्हणजे गमतीनं सांगतो, परंतु हे आशीर्वाद त्यांच्याकडून मला मिळाले आहेत. म्हणून मुद्दा म्हणून मी ते कवितेमध्ये त्या माझ्या मनोगतामध्ये लिहिलेलं आहे. आमच्या शाहिरी क्षेत्रामध्ये किंवा आमच्या एकंदरीत लोककलेच्या क्षेत्रामध्ये आम्ही जे काही लोककलावंतांसाठी लढा उभारलेला आहे, त्या लढ्यामध्ये नेहमीच माझ्या बरोबर असणार की मला मार्गदर्शन करणारे आमच्या अभयदादा शस्त्रबुद्धे आहेत. या ठिकाणी त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. आणि मी खरं तर पत्रकारितेमध्ये आहे, परंतु चिपळूणमध्ये पत्रकारितेमध्ये आघाडीचं नाव जर कोणाचं असेल की आमचे सतीश कदम आहे, त्यामुळे त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या कलाक्षेत्रातले अनेक लोक आलेले आहेत. आमचे झराजी वीर आहेत, आमचे शाहीर शिंदे सर आहेत, त्याचबरोबर माझ्याकडे प्रेम करणारे आमचे निसार चौगले आहेत. परंतु ज्यांनी मला गणित शिकवलं आणि माझ्या आयुष्यातलं गणित थोडंफार सुधारण्याचं काम केलं, ते आमचे सुभाष पाटील सर. जाम मारायचे पण मला कळलं का मारायचे. तर सुभाष पाटील सर या ठिकाणी या उपस्थित आहेत. सर खरोखर मी तुमचा आभारी आहे की आपण आपल्या विद्यार्थ्याला आशीर्वाद देण्यासाठी आलात. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे राजमाने सर आहेत, जे खरं तर आमचा दादा येतो, पण आता ते सर आहेत त्यामुळे त्यांना दाद सरच म्हटलं पाहिजे. बरोबर आमचे महाडिक सर सुद्धा, ज्यांनी मला इतिहास शिकवला आणि तोच इतिहास वाचत वाचत आम्ही इतिहास घडवण्याच्या मार्गावरती आता पुढे जातोय. त्यामुळे महाडिक सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर अनेक लोक आहेत की ज्यांचा या ठिकाणी नामोल्लेख करणं गरजेचं आहे. आमचे संतोष चव्हाण, तुमचे गंभीर, जे आम्ही संविधानावरती काम करतो सर. संविधान सन्मान समिती आम्ही निर्माण केली आणि संविधानाचा विचार समाजापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही अनेक कार्यक्रम घेत असतो. त्याच्यामध्ये आमचे संतोष मोहिते सर, जे माजी सैनिक सुद्धा आहेत, असे लोक आहेत की गंभीर सर आहेत, आमचे हातनकर सर आहेत, आमचे चिलवान सर आहेत. आणि एक विशेष नाव फक्त घ्यायचं नाही, एस एल पाटील सर आमच्या या ठिकाणी आहेत, ज्यांनी खरोखर मला नेहमी प्रोत्साहित केले. आमचे कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर मी धन्य झालो की तुम्ही या ठिकाणी आलात. 16-17 सर आपलं जिल्हास्तरीय साहित्य संमेलन मालवणमध्ये होणार आहे, केशव स्मारकामध्ये, आणि त्याची तयारी सगळी आता आम्ही करतोय. आणि नक्कीच मधुनवेश कर्णिक सर यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली ते संमेलन पार पडणार. त्यामुळे आपण आलेला आपलं खरोखर मनपूर्वक स्वागत आहे. एक महत्वाचं नाव जे मी सत्काराच्या वेळी आतापर्यंत सांगितलं नाही, पण तो सत्कार फार महत्वाचा आहे. कारण मी शाहीर खेळकर तसा दिसायला किंवा मग विचारणं काय श्रीमंत असेल वगैरे माहिती नाही, पण आपला आर्थिक संघर्ष चालू असतो. पण आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर कोणीतरी आपल्याला सहकार्य करणं फार गरजेचं असतं. तर मला कविता संग्रह काढायचा आहे, छापायचा आहे, असं मी काही लोकांशी बोललो आणि त्यातलं एकच नाव होतं ज्यांनी सांगितलं की तू घाबरू नको, तू कविता संग्रह छापायला घे, तुझं सगळं सहकार्य काय असेल ते मी करेन. ते म्हणजे विद्याधर भुसकुटे, जे डोंबिवलीला असतात आणि त्या तिथे येऊ शकले नाहीत. आदरणीय राजमाने सर आपलं स्वागत आहे. कृपया राजमाने सरांना या ठिकाणी असल्यास करण्याची विनंती करतो. आदरणीय आदरणीय राजेंद्र कुमार राजमाने सर, आदरणीय DSP चिपळूणचे आमचे या ठिकाणी जोरदार टाळ्या होत्या आमच्या सरांसाठी. आणि खरं तर प्रत्येक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी ते आपली उपस्थिती दर्शवतात आणि खरं तर आम्हाला नेहमीच प्रोत्साहित करत असतात. ते राजमाने सर या ठिकाणी आलेले आहेत. आणि मी विद्याधर भुसकुटे यांच्याबद्दल सांगत होतो की ज्या माणसानं भारताची 3 वेळा पदयात्रा केलेली आहे, ज्यांचे आजोबा मुळशी सत्याग्रहाचे प्रणेते होते, ज्यांचे आई वडील स्वातंत्र्य सैनिक होते, जे स्वतः आता एक सामाजिक संदेश देऊन फिरले, 3 वेळा भारताची पदयात्रा केली आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. ते दिगंत डोंबिवली भूषण या पुरस्काराने ज्यांना सन्मानित करण्यात आलं ते विद्याधर भुसकुटे, ज्यांनी मला या पुस्तकासाठी फार मोठं सहकार्य केलं आहे. तर त्यांचा सन्मान मला करायचा, मात्र त्यांचे बंधू अशोकजी भुसकुटे या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की आपण तो सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आणि मी भडकमकर सरांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते या व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करायचा आहे. आदरणीय अशोक भुसकुटे सर यांनी हा सन्मान विद्याधर भुसकुटे यांच्या वतीनं स्वीकारायचा आहे. एखाद्या माणसाला पारपळ देण्याचं जे काय भावना असते ती सगळ्यांमध्येच नसते, ती विद्याधर भुसकुटे आणि भुसकुटे कुटुंबियांकडे आहे. आणि म्हणूनच मला नेहमीच प्रेरणादायी ठरणारे भुसकुटे परिवार यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. आदरणीय अभिराम भडकमकर सर यांच्या शुभास्ते धन्यवाद. आणि सन्मान केला जात आहे आदरणीय DSP राजमाने सरांचा, ज्यांनी नेहमीच मला इथे जेव्हापासून ते आलेले आहेत, जेव्हापासून त्यांनी इथला थोडा सांभाळला त्यापासून नेहमीच प्रोत्साहन देत असतात. धन्यवाद आदरणीय राजमाने सर. आज माझ्या वडिलांचं वाढदिवस, आज
आणि त्यांना नेहमी वाटायचं की आपण आपल्या मुलाला काहीतरी केलं पाहिजे वगैरे, पण ते हयात असताना काही गोष्टी करू शकलो नाही. मी कलाकार म्हणून त्यांना अभिमान होता की आपला मुलगा एक शाहीर आहे. केवढी टीका जरी केली, कारण मी सर थोडासा वेगळा आहे, मी जातीचं लेबल लावून जन्माला आलेलो असलो तरी मी जातीचं लेबल माझ्या अंगावरून लावून घेतलं नाही. आणि ते मला खूप लोकांनी टीका पण करतात, परंतु माझ्या वडिलांनी सांगितलं की जगाने टीका केली तरी चालेल, पण मी तुझ्या बरोबर आहे. आणि म्हणून गेली 22 वर्ष मी शायरी करतो. वक्रतुंड महाकायपासून सगळे ग्रंथांनी सगळे मी सुर म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करतो. मी स्वतःला कुठल्या धर्माचंही सांगत नाही, कारण माझं ब्रीदवाक्य आहे, लोकांनी आपल्याला धर्माने नाही तर कर्माने ओळखलं पाहिजे. आणि म्हणून आपण त्या पद्धतीने समाजवादी विचार करण्याचा प्रयत्न करताना आज माझ्या वडिलांच्या ठिकाणी मला आठवण येते आणि नक्कीच त्यांचे आशीर्वाद असतील. तर यातनं मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. मित्र हो, तुम्हाला माहित आहे की शाहीर थोडेसे या ठिकाणी भावनिक जाईल. या भावनिकतेतून या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेली कविता आहे की वडिलांनी त्यांना पाठिंबा दिला की आपण जाखडी नृत्य करत असताना गणपतीला आराधना करायची, ग्रंथ वाचायचे, आपल्याला मान्य नाहीये, परंतु ही समाजाची सगळी बंधनं तोडून तुला जायचं आहे, पुढे वळायचं आहे, पुढे तुला वाटचाल करायची, अशा प्रकारचा शुभ आशीर्वाद आणि खंबीरपणे पाठी उभे राहिले. आणि त्यामुळे शाहीर खेरडकर यांचा हा ललकारी, हा काव्य संग्रह आजच आपण त्यांच्याच या ठिकाणी आठवणींना उजाळा देण्याकरिता प्रकाशित करत आहोत. हा विषय अतिशय गांभीर्याचा आणि अत्यंत भावनिक देखील आहे, परंतु या भावना निश्चितपणे कशाकरिता व्यक्त केलेल्या आहेत, का बरं आपण या ठिकाणी हा काव्य संग्रह प्रकाशित करत आहोत, कारण माणसातला माणूस शोधण्याकरिता, माणसाशी माणसाप्रमाणे वागण्याकरिता हा काव्य संग्रह प्रकाशित करत आहोत. Thank you.